या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA TY च्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला आधारभूत संरचनेमधील पहिला जो घटक आहे आपल्याला वाहतूकमधील आजच्या तासाला आपल्याला तिसरा घटक पाहायचा आहे, ज्यामध्ये सुरुवातीला आपण रस्ते वाहतूक पाहितलेली आहे, रेल्वे वाहतूक पाहितलेली आहे. तर आज आपल्याला जलवाहतूक पाहितलेली आहे. आपण पाहितलं की देशाच्या आर्थिक विकासामध्ये वाहतुकीला फार महत्वाचा भूमिका किंवा वाहतुकीची महत्वाचा रोल असतो. आपण पाहतो की त्याच्याशिवाय ग्राहकापर्यंत कच्चा माल हा उद्योगापर्यंत आणि पक्का माल ग्राहकापर्यंत नेता येत नाही. म्हणजे मालाची ने-आण करण्यासाठी किंवा प्रवासी वाहतूकसाठी तर आपल्याला रस्ते आणि दळणवळण हे खूप महत्वाचं असतं. आणि आपण पाहतो की त्याला देशाच्या जसं शरीरामध्ये रक्तवाहिन्यांना महत्व आहे, तसं देशामध्ये रस्त्यांना किंवा वाहतुकीला महत्व असते की ही वाहतूक ज्या ठिकाणी जलद आहे, सुरक्षित आहे आणि आधुनिक आहे, त्या देशाचा विकास लवकर होतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि या अनुषंगाने आपण दोन घटक हे पाहितलेले आहेत. आज आपल्याला जहाज वाहतूक किंवा जलवाहतूक पाहायची आहे. आपण पाहतो की भारताला साधारणपणे 7,517 किलोमीटरचा हा समुद्र किनारा आहे. आणि आपण पाहतो की प्राचीन काळापासून भारताची ही जलवाहतूक आहे आणि जलवाहतूक इतर कुठल्याही वाहतुकीपेक्षा स्वस्त आणि सुरक्षित आहे. आणि म्हणून आपण पाहतो की भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार जो होतो तो मॅक्सिमम आपण पाहतो की जलवाहतुकीच्या सहाय्याने जास्तीत जास्त होत असतो. कारण त्या ठिकाणी रस्ते वाहतूक शक्य नसते किंवा हवाई वाहतुकीने ह्या सगळ्या गोष्टी मालाची ने-आण करणं तेवढं सोपं नाही. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जलवाहतुकीला महत्वाचं स्थान आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाहतूक क्षेत्रामध्ये जलवाहतूक एक महत्वाची भूमिका बजावते. देशाच्या परकीय व्यापारापैकी आकारमानानुसार 95% तर किमतीनुसार 68% व्यापार हा सागरी मार्गाने होतो. 68% व्यापार हा सागरी मार्गाने होतो. विकसनशील राष्ट्रांपैकी भारताकडे सर्वात मोठा व्यापारी जहाजांचा ताफा आहे. तर जगामध्ये त्याबाबत भारताचा 18वा क्रमांक लागतो. म्हणजे जलवाहतुकीमध्ये भारताचा जागतिक तुलनेत 18वा क्रमांक आहे. जहाज धारक देशांमध्ये ग्रीसचा पहिला क्रमांक लागतो. म्हणजे ग्रीसकडे सर्वात जास्त जहाजे आहेत. त्यानंतर जपान, चीन आणि जर्मनी आणि सिंगापूर या देशाचा क्रमांक लागतो. 2017 रोजी भारताकडे 1,297 जहाजे होती. त्यापैकी 400 समुद्रपार तर 897 तटीय होती. किनाऱ्याजवळील जलवाहतूक हा भारतीय वाहतुकी जाळ्यापैकी एक ऊर्जा कार्यक्रम, पर्यावरण व सुसंगत आणि कमी खर्चिक असे वाहतुकीचे माध्यम असलेले आपल्याला दिसून येते. तर आपण पाहतो की जलवाहतुकीला आपण पाहितलेलं आहे की जलवाहतुकी स्वस्त आणि सुरक्षित असते. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातून आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात त्यामुळे विदेशी चलन प्राप्त होतं. आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमधील एकूण किमतीच्या 68% व्यापार हा जलवाहतुकीच्या सहाय्याने किंवा आपण पाहितलं आकारमानानुसार तर 95% वाहतूक आपली जलवाहतूक आंतरराष्ट्रीय पातळीवरची किंवा इंटरनल जरी त्याला आपण म्हटलं थोडक्यात त्याच्यामध्ये तर समाविष्ट आपल्याला दिसून येते. एकूण परकीय व्यापारापैकी 95% तर किमतीनुसार 68% व्यापार हा जलवाहतुकीच्या माध्यमातून होतो. तर भारतात जलवाहतुकीची काय प्रोग्रेस आहे तर ह्या ठिकाणी दिलेली आहे की सध्या भारताच्या सुमारे 7,517 किमी लांबीच्या म्हणजे 13 राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा हा एरिया आहे. सागरी किनाऱ्याला आपली सेवा देणारी 12 मोठी बंदरे आहेत. किती? 12. आणि 200 लहान बंदरे आहेत. आपण पाहतो की फक्त आपली उत्तर साईड जर सोडली तर बाकी तिन्ही साईडला आपल्याला भारताला समुद्र किनारा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. 12 मोठी बंदरे आहेत आणि 200 लहान बंदरे आहेत.
मोठ्या बंदराचे विकास व प्रशासन केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या पोर्ट ट्रस्ट मार्फत केले जाते, तर लहान बंदराचे प्रशासन त्या राज्य सरकारांमार्फत बघितले जाते. लहान बंदरांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत, मात्र सर्वात मोठे लहान बंदर मुंद्रा गुजरात हे आहे. सर्व मोठ्या बंदरापैकी 6 पश्चिम किनाऱ्यावर तर 6 पूर्व किनाऱ्या, म्हणजे दोन्ही 6 दोन्ही किनाऱ्यावर असलेले आपल्याला दिसून येतात. आपण पाहतो की प्रत्येक योजनेमध्ये जलवाहतुकीच्या सुधारण्यासाठी किंवा विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केलेली आपल्याला दिसून येते. कारण आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जलवाहतुकीला महत्त्वाचं स्थान आहे आणि ज्या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा जास्त असतो तो त्या देशाचा विकास जलद गतीने होण्यास मदत होते किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार तो अनुकूल होतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि अनुकूल व्यापार तो हा राष्ट्राच्या विकासाला पूरक असतो. 10व्या योजनेच्या सुरुवातीला सर्व मोठ्या बंदराची माल वाहतूक क्षमता साधारणपणे 344 दशलक्ष टन होती, जी डिसेंबर 2017 अखेर 1005 दशलक्ष टन झाली. प्रतिवर्षी इतकी वाढलेली आहे. यामध्ये त्यानंतर मोठ्या बंदरामधून माल वाहतूक या ठिकाणी दिलेली आहे. 2007-8 पासून कांडला हे बंदराचं नाव आहे. कांडला बंदर सर्वाधिक माल वाहतूक हाताळणारे बंदर आहे. त्यानंतर 2015-16 मध्ये सर्वात वाहतूक कांडला बंदरातून झालेली आहे. त्या खालोखाल पारादीप, नावाशेवा आणि मुंबई या बंदरातून झालेली आपल्याला दिसून येते. मात्र देशातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट ज्याला आपण म्हणूया नावाशेवा बंदर आहे. भारताच्या सुमारे निम्म्या वस्तूंचा व्यापार या मोठ्या कंटेनर्समधून होत असतो. भारतातील मोठ्या बंदराची माहिती खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे. आपण पाहतो की अशा प्रकारे परकीय व्यापार करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण पाहतो जे मोठे बंदर आहेत ते सगळे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात आणि छोटे बंदरे हे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतात आणि त्यानुसार शासनाच्या वेगवेगळ्या संस्था या बंदरांच्या विकासासाठी किंवा देखभालीसाठी असलेल्या आपल्याला किंवा प्रशासनासाठी असलेल्या दिसून येतात. भारताच्या मर्चंट नेव्हीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी सरकारने 4 प्रशिक्षण संस्था स्थापन केलेल्या आहेत. यामध्ये स्वातंत्र्यापूर्वीच या बाबीचे महत्त्व ओळखून ब्रिटिश सरकारने 1927 मध्ये प्रशिक्षण जहाज डफरीनची स्थापना केली होती. प्रशिक्षण जहाज चाणक्य, नवी मुंबई ह्या संस्था आहेत प्रशिक्षण देणाऱ्या. त्यानंतर मरीन इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कोलकाता आहे. मरीन इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई आहे. LBS कॉलेज अँड ॲडव्हान्स्ड मरीन टाईम स्टडीज अँड रिसर्च मुंबई. त्याचबरोबर भारतात सागरी विद्यापीठ चेन्नईला आहे. शिपिंग यामध्ये जवळपास गव्हर्नमेंट हे सगळ्या गोष्टी करतं. त्याचबरोबर जहाज बांधणी केंद्रे आपण पाहतो की देशात सध्या 27 जहाज बांधणी केंद्रे असून त्यापैकी 8 सार्वजनिक क्षेत्रात तर 19 खाजगी क्षेत्रात. आपण पाहतो की दोन्ही क्षेत्रामध्ये अशा प्रकारे जलवाहतूक भारतात पाहायला मिळते. त्यापैकी कोचीन येथील शिपयार्ड हे सर्वात मोठे केंद्र आहे जहाज बांधणीचं. हे या ठिकाणी आपल्याला पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे आणि पूर्व किनाऱ्यावर जे 6 आहेत ते या टेबलमध्ये दिलेले आहेत. पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे आणि पूर्व किनाऱ्यावरील बंदरे, मोठी बंदरे. यामध्ये जे 6 आहेत ते एकूण 12 मोठी बंदरे आहेत. त्यामार्फत देशाच्या मोठ्या प्रमाणात जलवाहतूक होते. त्यानंतर हे वेगवेगळे राष्ट्रीय जलमार्ग दिलेले आहेत. त्याचबरोबर जलमार्गाच्या विकासासाठी आपण पाहतो की सागरमाला प्रकल्प केंद्र सरकारने राबवलेला आहे. बंदर आधारित विकासाच्या उद्दिष्टाने केंद्रीय कॅबिनेटने
25 मार्च 2015 रोजी सागरमाला प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. बंदर आधारित सुबत्ता, ज्याला आपण म्हणतो की आधुनिकीकरण, अशा प्रकारचं या प्रकल्पामार्फत केलं जातं बंदराचं. कमीत कमी पायाभूत संरचना गुंतवणुकीच्या सहाय्याने जास्तीत जास्त पायाभूत सुविधा, परकीय व देशांतर्गत व्यापारासाठी लॉजिस्टिक खर्च कमी करणे, अशा प्रकारचं व्हिजन आहे. त्याचबरोबर याचं 4 उद्दिष्टे आहेत: बंदर आधुनिकीकरण आणि नवीन बंदर विकास योजना, बंदर जोडणी सुधारणा, बंदर आधारित औद्योगिकरण आणि किनारी समुद्र विकास. अशा प्रकारे या सागरमाला प्रकल्पाचा उद्देश आहे. सागरमाला प्रकल्पाअंतर्गत उर्वरित क्षेत्राशी संबंधित 577 प्रकल्प 19 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये तयार करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, बंदर आधारित औद्योगिकरणासाठी 14 किनारी आर्थिक क्षेत्राचा म्हणजे कोस्टल इकॉनॉमिक झोन CEZ निवड करण्यात आलेली आहे. आता ही झाली आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीच्या संदर्भातली माहिती. आता अंतर्गत जलवाहतूक आपण पाहूया की देशातील नद्या, कालवे, बॅकवॉटर्स, क्रीक्स इत्यादी वरून होणाऱ्या मालवाहतुकीला अंतर्गत जलवाहतूक असं म्हणतात. हा एक ऊर्जा, कार्यक्रम व पर्यावरण सुसंगत मार्ग आहे. भारतात असे सुमारे 14,500 किमी लांबीचे वाहतूक योग्य अंतर्गत जलमार्ग आहेत. किती? 14,500. त्यांच्यावरून सुमारे 4.4 कोटी टन मालाची वाहतूक दरवर्षी होते. अंतर्गत जलमार्गाच्या विकासासाठी आणि नियमनासाठी सरकारने 27 ऑक्टोबर 1986 रोजी भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे व त्याचे मुख्य कार्यालय नोएडा येथे आहे. राष्ट्रीय जलमार्ग आहेत. राष्ट्रीय जलमार्ग कायदा 2016 अंतर्गत 24 राज्यांमध्ये पसरलेल्या 111 अंतर्गत जलमार्ग राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय जलमार्ग 1 गंगा नदीवर असलेला आपल्याला दिसून येतो. अलाहाबाद ते हल्दिया अंतर आहे 1620 किमी. दुसरा जलमार्ग आहे ब्रह्मपुत्रा नदीवर सादिया ते डोबरी दरम्यान 8091 किमीचा आहे. तिसरा जलमार्ग आहे राष्ट्रीय जलमार्गामध्ये पुढील जलमार्गाचा समावेश होतो: वेस्ट कोस्ट कॅनॉल 168 किमी आहे. त्यानंतर उद्योग मंडल कॅनॉल 23 किमी आहे. चंपाकार कॅनॉल 14 किमीचा, एकूण 205 हे अंतर्गत राष्ट्रीय जलमार्ग आहेत. त्यानंतर या राष्ट्रीय जलमार्ग 4 मध्ये काकीनाडा ते पुदुचेरी 767 किमी, गोदावरी नदीवरील भद्रचलम ते राजमंड्री 171 किमी, कृष्णा नदीवरील वजीराबाद ते विजयवाडा 157 किमी, एकूण अंतर 1095 किमी. त्यानंतर 5वा राष्ट्रीय जलमार्ग आहे जे की आपल्याला ब्राह्मणी नदीवर व ईस्ट कोस्ट कॅनॉल वर असलेला आपल्याला दिसून येतो. याचं एकूण अंतर आहे 620 किमी. वरील जलमार्गाव्यतिरिक्त भारत सरकारने 32 राष्ट्रीय जलमार्गाचा विकास करण्याची हाती घेतलेले आहे. त्यापैकी हे काही जलमार्ग त्यांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर केंद्रीय अंतर्गत जलवाहतूक मंडळ 1967 सार्वजनिक उद्योग मंडळ म्हणून त्याची स्थापना केलेली आहे. त्याचं कार्य आपण पाहूया की ही संस्था गंगा, भगीरथी, हुगळी, ब्रह्मपुत्रा नद्यांवरील अंतर्गत जलमार्गावरून माल वाहतुकीच्या प्रत्यक्ष कार्यात गुंतलेली असते. आपण पाहतो की तर अशा प्रकारे भारतात जलवाहतुकीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आता पुढचे वाहतुकीचा प्रकार आहे आपल्याला हवाई वाहतूक, ज्यामध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत हे सगळे केले जातात. आपण पाहतो की आता तिन्ही चारही प्रकारामध्ये आधुनिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्यामुळे आणि
सुरक्षित आणि सहज प्रवास, सुखकारक प्रवास होत असल्यामुळे आता आपण पाहतो की या चारही मार्गाला देशामध्ये मोठ्या फार प्रमाणात रिस्पॉन्स मिळत आहे. आंतरराष्ट्रीय विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल तर आपण पाहतो की हवाई वाहतुकीशिवाय आपल्याला ते शक्य नाही, आणि हवाई वाहतूक आता पहिल्यापेक्षा अधिक सुरक्षित आणि स्वस्त आणि आरामदायी झालेली आपल्याला दिसून येते, की ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या फार प्रमाणात वापर होत आहे, आणि त्यामुळे लोकांची आंतरराष्ट्रीय पातळीवर वैचारिक देवाणघेवाण म्हणता येईल. त्याचबरोबर अ, इतर सेवांची पूर्तता त्याबरोबर होते, किंवा आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय अ, अ, विनिमय त्यामुळे वाढतो, किंवा लोकांची ये-जा मोठ्या फार प्रमाणात वाढलेली. सहज आज मुंबईत आहे तर उद्या विदेशातून लोक जाऊन यायला लागलेत. एवढं इझी आता आपण पाहतो की हवाई वाहतूक झालेली आहे. कारण आपण पाहतो की यामध्ये विमानांची संख्या मोठ्या फार प्रमाणात वाढलेली आहे. सरकारी उपक्रमाबरोबर खाजगीही उपक्रम यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे दोन्ही क्षेत्राच्या माध्यमातून यामध्ये मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक झालेली आपल्याला दिसून येते, आणि त्यामुळे आता सहजरित्या आपल्याला हवाई वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास करता येतो. काही प्रमाणात मालही आपल्याला पाठवता येतो. तर अशा प्रकारे आपण पाहतो की देशाच्या विकासामध्ये हवाई वाहतुकीचं खूप महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. हे आपण पाहतो की हे सर्वांना स्वतंत्र असं मंत्रालय असलेलं आपल्याला दिसून येतं, की जसं की रेल्वे मंत्रालय, रस्ते विकास मंत्रालय, त्यानंतर विमान वाहतूक मंत्रालय, त्यानंतर जलवाहतूक मंत्रालय, असे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून त्यांच्यासाठी विशेष आर्थिक तरतूद विविध अर्थसंकल्पात असेल, विविध पंचवार्षिक योजनांमध्ये असेल, केंद्र सरकार, राज्य सरकारकडून मोठ्या फार प्रमाणात होते, आणि या वाहतुकीला वेग, त्याची गुणवत्ता कशी वाढवता येईल या अनुषंगाने देशात प्रयत्न केले जातात. कारण आपण पाहतो की वाहतुकीवर देशाचा विकास अवलंबून असतो. जेवढी जलद आणि सुरक्षित वाहतूक असेल तेवढा देशाचा विकास झपाट्याने होतो असं आपल्याला दिसून येतं, आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की देशात शासकीय पातळीवर तसे प्रयत्न झालेले आपल्याला दिसून येतात. आपण पाहूया की केंद्र सरकारची एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या सुरुवातीला कंपन्या होत्या. नंतर त्याचं विलिनीकरण 1 मे 2007 रोजी झालं, आणि इंडियन एअरलाइन्स अँड याचं एकत्रीकरण करून नॅशनल एव्हिएशन कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड अशा प्रकारे एअर इंडिया त्याला नाव दिलेलं आहे, आणि दोन्ही कंपन्या आता एकत्रित काम करतात. या कंपनीकडे 162 पेक्षाही जास्त विमानांचा ताफा असलेला आपल्याला दिसून येतो. आज आपण पाहतो की याचा जगातील प्रमुख 30 राष्ट्राच्या एअरलाइन्समध्ये समावेश होतो. म्हणजे एवढी स्ट्रॉंग आपली हवाई वाहतूक असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर काही आपण पाहतो की इतरही नवीन कंपन्यांच्या नियंत्रणाखाली काही संलग्नित कंपन्या आहेत, त्याद्वारेही हवाई वाहतूक मोठ्या फार प्रमाणात केल्या जाते. त्याचबरोबर पवनहंस हेलिकॉप्टर वाहतुकीवरही बऱ्याच प्रमाणात सुधारणा आपल्या देशामध्ये केलेली आहे. आपण पाहतो की देशामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय विमानतळ मोठ्या फार प्रमाणात शासनाने उभारलेले आहेत. यामध्ये खाजगी क्षेत्राचाही सहभाग मोठ्या फार प्रमाणात घेतलेला आपल्याला दिसून येतो. 1994 पासून यामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी देण्यात आलेली आहे. ओपन स्काय पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, ही 1 मार्च 1994 पासून राबवल्यामुळे आपल्याला बऱ्याच खाजगी कंपन्या देखील आता यामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. सध्या देशात विमान सेवा देणाऱ्या 10 खाजगी अनुसूचित एअरलाइन्स आहेत, तर काही कंपन्यांना खाजगी बिगर अनुसूचित परवाना देण्यात आला आहे. तसे 3 कंपन्या शेड्यूल कार्गो मध्ये सेवा देत आहेत. यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमी असलेली आपल्याला दिसून येते. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत एक स्वायत्त ही संस्था आहे.
ज्यामध्ये वैमानिकांना उच्च दर्जाचे वैमानिक बनण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. स्थापना आहे 1985 ची. त्यानंतर राष्ट्रीय राजीव गांधी नॅशनल फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गोंदियामध्ये आपण पाहतो की महाराष्ट्रातील गोंदिया या ठिकाणी त्याची स्थापना झालेली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळे एक 17 आंतरराष्ट्रीय विमानतळाची यादी आपल्याकडे आहे की त्यामध्ये मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्यानंतर दिल्लीला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोलकाता नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ, चेन्नई येथे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगलोर येथे बेंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्यानंतर हैदराबाद येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे वास्को द गामा आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्यानंतर थिरुवनंतपुरम त्रिवेंद्रम इथं आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय आहे. त्यानंतर कोचीन इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. कालिकत येथे आंतरराष्ट्रीय विमान आहे. श्रीनगरला एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यानंतर अमृतसर येथे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. गुवाहाटी येथे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यानंतर जयपूर, अहमदाबाद, नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यानंतर पोर्ट ब्लेअर येथे वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा 17 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे त्याचबरोबर ग्रीनफील्ड एअरपोर्ट्स धोरण 2008 यानुसार देशातील विमानतळाच्या पायाभूत संरचनेस बळकटी देण्यास प्रोत्साहन देण्यासाठी संमती व्यवस्था सोपी करण्यासाठी भर दिला जात आहे आणि या धोरणान्वये 15 ठिकाणी ग्रीनफील्ड विमानतळे स्थापन करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई, शिर्डी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये ही विमानतळे आहेत. अशा प्रकारे ग्रीनफील्डद्वारे त्याची स्थापना होते आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की वाहतुकीमध्ये ह्या चारही प्रकाराला महत्त्वाचं स्थान आहे. रेल्वे वाहतूक, रस्ता वाहतूक, जल वाहतूक आणि हवाई वाहतूक. हे चारही वाहतुकीचे प्रकार देशाच्या विकासामध्ये भर टाकतात आणि यामध्ये जेवढं आपण पाहतो की आधुनिकीकरण तंत्राचा वापर होईल आणि यासाठी जेवढी वित्तीय सुविधा मिळेल तेवढं आपण पाहतो की ती सुरक्षित आणि गुणवत्तायुक्त होते आणि तशा प्रकारचा मानस किंवा उद्देश भारत सरकारचा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि जलद गतीने अशा प्रकारच्या पायाभूत संरचना निर्माण करण्यासाठी सरकारी उपक्रमाबरोबर खाजगी क्षेत्राचाही सहभाग शासन वेळोवेळी घेत आहे आणि त्या माध्यमातून देशाला जास्तीत जास्त पायाभूत संरचना निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. तर या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.